बघा कंपनीत 28 वर्ष काम केलं, पण जे आपण म्हणतो ना की मान सन्मान, फॉरेन टूर, स्वतःची 4 व्हीलर मेंटेन करणं आणि गेल्या 10 वर्षामध्ये लेफ्ट राईट मिळून 30 करोडचा बिझनेस क्रॉस करणं विश्वास बसण्यासारखी गोष्ट नाही. 30 करोड. आणि या बिझनेस मधले पॉझिटिव्ह पॉईंट नाही सांगणार, निगेटिव्ह पॉईंट सांगेल की ह्या बिझनेस मध्ये भांडवल लागत नाही म्हणून लोक सिरियसली काम करत नाही, आणि ह्या बिझनेस मध्ये वेळेचं बंधन नाही म्हणून वेळेवर काम करत नाही. आज जर मला कंपनीत फर्स्ट शिफ्टला जायचं असलं तर 1 मिनिट जरी लेट झालो तरी पण मला घरी काढून दिलं जातं. पण इथं काय, इथं कोणाचा कॉलच येत नाही ना, हॅलो. शिवाय इथं कुठलाही स्टॉक मेंटेन करायला लागत नाही. कंपनीची जागा, कंपनीचाच माल, कंपनीचाच फर्निचर. पण एक ट्रॅडिशनल इंडस्ट्रीचा माझ्या घरातला अनुभव मी सांगेल, ऐकायला तयार आहात? माझे मोठे बंधू, बऱ्याचशा इथं लीडर लोकांना माहिती आहे की सटाणा या गावामध्ये होम साईड ट्रान्सपोर्ट म्हणून जवळजवळ 92 पासून द्राक्ष डाळींचा व्यवसाय करत होते. आणि तो द्राक्ष डाळींचा व्यवसाय करत असताना आज अशी परिस्थिती आली आहे की आमच्या बागलाण तालुक्यामध्ये द्राक्ष डाळिंब राहिलेच नाही आणि खूप कॉम्पिटिशन झाली. आज वय वर्ष 54 आहे त्यांचं. मागचा सीझन पूर्णपणे द्राक्षाचा त्यांचा फेल गेला आणि त्यांनी ठरवलं की आता वयाची 54 वर्ष ओलांडली. मुली पण नाशिकमध्ये केम्ब्रिज स्कूलमध्ये शिकायला होत्या आणि नाशिकमध्ये त्यांनी फ्लॅट पण घेतला होता. आणि रिसेंटली त्यांनी 4 महिन्यापूर्वी सागळे सर जिथे राहतात, सागळे सरांच्या घरासमोरच एक रोड फ्रंट शॉप आहे, तिथं कुबेरा ट्रेडर्स म्हणून प्लंबिंग हार्डवेअर मटेरियलचं दुकान चालू केलं. जेव्हा मी एक 4-5 दिवसापूर्वी त्यांच्याकडे गेलो आणि बसलो की नाना काय कसं चाललाय धंदा, तर तो मला म्हटला की नितीन 22,000 रुपये या गाळ्याला भाडं आहे, 10,000 रुपयाचा माणूस ठेवला आहे आणि हे सगळं करून पण रोजची विक्री होते 500 ते 1000 रुपये. तर मी शॉक झालो की एक 25-30 लाखाचं त्याने भांडवल टाकलंय आणि धंदा तो म्हणे 3 महिन्यापासून घरातून मी खिशातनं गाळा भाडं आणि त्या व्यक्तीचा पगार देतोय. त्याला म्हटलं अरे कुठल्याही धंद्यामध्ये 4-5 वर्ष द्यायलाच लागतील तेव्हा हा धंदा सेट होईल. म्हणे नितीन आता माझं वय 54 आहे, अजून वयाच्या 60ला जर माझा धंदा सेट होणार आहे. म्हटलं आता कस्टमर येता की नाही येता तुमच्याकडे? येता म्हणे, पण सगळ्या प्रकारची व्हरायटी नसते. आज हार्डवेअर प्लंबिंग मध्ये जर म्हटलं तर 1000 आयटम असतात. जर एखादा व्यक्ती कटिंग व्हील घ्यायला आला, त्याला 12 mm पाहिजे असतं तर तिथं 4 mm अवेलेबल असतं. म्हणजे सगळे जर स्पेअर पार्ट त्याला अवेलेबल करायचे तर तो म्हणे नितीन मला परत 10-15 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायला लागेल, तरच ही किरकोळ विक्री चालू शकते. आणि एक बिल्डर लोकांचे कोटेशन जेव्हा मला 2-4 आले तर ते लोक म्हटले आम्ही 1% धंदा करतो. म्हणजे 1 लाख रुपयाचा जर माल दिला तर 1000 रुपये मिळतात. ही परिस्थिती आहे. पण आज इथं महाराष्ट्राचा प्लॅन संजीव कुमार सरांनी दाखवला तर इथं इन्व्हेस्टमेंट किती हो? 10,000. पण त्याच्यात लाख येऊ शकतात ना गॅरंटेड. शिवाय इथं प्रॉडक्ट जे आहे तर प्रॉडक्ट रेंज जे आहे तर 1,200 प्रॉडक्ट आहेत आता. आणि आमचे जेव्हा NTC नाबा मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये सांगितलं गेलं की 2030 पर्यंत 1000 प्रोडक्ट महाराष्ट्राकडे राहणार. सांगा मला की एवढा मोठा सेटअप ट्रॅडिशनल इंडस्ट्रीमध्ये टाकून सुद्धा आज लोक फेल आहेत आणि आज आपण इथं सक्सेस होऊ शकतो. तर इथं नवीन आलेल्या माणसाला मला हे सांगायचं आहे की जर माझ्यासारखा लाख रुपये कमवणारा माणूस जर ह्या इंडस्ट्रीमध्ये सिरियसली काम करतोय तर आपल्याला प्रत्येकाला गरजेचं आहे. हॅलो. एक 2-4 दिवसापूर्वी बातमी वाचली असेल पेपरला, महिंद्राचा पगार वाढला. कोणी वाचली? हातवर का वाचली ना? तर हे पगार वाढीचा करार पण आमचा 3.5 वर्षानंतर होतो. त्या 3.5 वर्षाचा पिरियड संपल्यानंतर 68 मीटिंगा झाल्या. 68 मीटिंगा झाल्यानंतर पगार किती वाढला? 15,500 रुपये. आणि आज आपल्या कंपनीने कुठलीही डिमांड न करता, कुठली मीटिंग न घेता 35% TDF दिला.
आहे की नाही भारी? तर माझं कळकळीचं आव्हान आहे की प्रत्येकाने हा बिझनेस करणं गरजेचं आहे. रत्नेश तिवारी सरांनी परवाच्या ट्रेनिंग मध्ये सांगितलं की एआय सिस्टम, ही एआय सिस्टम जर आज मार्केटमध्ये येते की आयसीआयसीआय बँकेत एकही कर्मचारी नसताना सगळे व्यवहार चालतात, तोच अनुभव आमच्याकडे 3,500 कोटी इन्व्हेस्टमेंट करून एक थार बॉडी शॉप निर्माण केलं गेलं आणि एक न्यू पेंट शॉप निर्माण केलं गेलं. 1300 गाड्या पेंटिंग होतात, पण लोक किती असतील माहितीये? फक्त 15 लोक. थार बॉडी शॉपला 12 लोक. तर मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की जॉब आपल्या हातातनं चाललेला आहे. हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे की इथं एआय सिस्टम काम करू शकत नाही, इथं माणूसच काम करू शकतो. तर आपण भाग्यवंत आहोत की माय लाईफस्टाईल सारखी कंपनी की जी भारतामध्ये नंबर 1 ला आहे, त्या कंपनीचं आपल्याला काम करायचं. करायला तयार आहात? तर थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.